नमस्कार. हिकारी सेंटर फॉर जॅपनीज लँग्वेजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जॅपनीज भाषा मराठीतनं जास्तीत जास्त शिकवायची आणि आपल्या मराठी मुलांना जेवढी सोपी करून शिकवता येईल तेवढी ती सोपी करून शिकवायची असा प्रयत्न नेहमीच हिकारीमध्ये केला जातो. तर कालही एक लाईव्ह घेतलं होतं. सारखे व्हिडिओ टाकायला किंवा लाईव्ह करायला खरं तर आता वेळ मिळत नाही आहे. जसं शक्य होईल तसे मी लाईव्ह करणार आहे. तुम्ही पण ते नक्की बघा, त्याचा फायदा घ्या, त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळतंय, कसं हे आहे ते बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण ई एंडिंग ॲडजेक्टिव्ज, ना एंडिंग ॲडजेक्टिव्ज, त्याचे वेगवेगळे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर टेन्स हे सगळं बघितलं होतं. आज आपण काही ज्या रिव्हिजन्स चाललेल्या आहेत आत्ता क्लासमध्ये, कारण बरेचसे आमचे विद्यार्थी आता डिसेंबरची परीक्षा देणार आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस होत आहेत. काहींचे पोर्शन संपलेत, काहींचे संपत आलेत, सगळ्या टेस्ट प्लॅन होत आहेत. तर वेगवेगळे फीडबॅक येत आहेत, काही काही गोष्टी जाणवत आहेत की अरे कुठे गोंधळ होतोय, कुठे विद्यार्थी चुकतायत आणि कुठे बरोबर आहेत. तर जसं मी तुम्हाला कालही म्हणलं की आपले वेगवेगळे पेपर असतात. आपल्या लिस्निंगचा पेपर असतो, व्होकॅबलरी, ग्रामरचा, कॉम्प्रहेन्शन म्हणजे उतारा वाचून आपल्याला त्याच्यावरनं प्रश्न सोडवायचे असतात. तर या सगळ्याची एक प्रॅक्टिस होणं, सराव होणं फार गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने काही रिव्हिजन्स सध्या मी घेते आणि त्याच्यातनं असं वाटलं की अरे हे मुद्दे आपण नक्कीच सांगितले पाहिजेत आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणून प्रयत्न चालू आहेत. तर आता जसं की काही वाक्य छोटी छोटी मी काल घेतली होती क्लासमध्ये, त्यातलीच आपण थोडी बघणार आहोत. की पहिलं वाक्य दिलं होतं की मी ज्यूस पिते. ओके, सो बघा पार्टिकल कुठे वापरायची, कशी वापरायची, ह्याच्यात बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. त्यामुळे ट्रान्सलेशन जे आपण म्हणतो, भाषांतर करताना खूप छान कळतं की आपण किती पक्के आहोत पार्टिकल्समध्ये. पहिलं वाक्य जे दिलं होतं की मी ज्यूस पिते, तर वाताशी वा ज्यूसू ओ नोमिमास, हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, पण बऱ्याचदा काय होतं की वा पार्टिकल विद्यार्थी अत्यंत कॉन्फिडेंटली वापरतात. त्यांना माहिती असतं की वाक्याची सुरुवातीचा जो शब्द असतो त्याच्यानंतर कुठेतरी वा येतो, हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे वाताशी म्हणलं की हमखास वा म्हणतातच मुलं. पण प्लीज लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला वाताशी वाच असेल असं काही नाहीये. जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की फॉर एक्झाम्पल माझं काहीतरी ना, फॉर एक्झाम्पल माझी वही, माझं पुस्तक, तर तेव्हा वाताशिवा होन, होन म्हणजे पुस्तक, वाताशिवा होन असं येत नाही, वाताशी नो होन असं येतं. त्यामुळे बेधडक वाताशिवा म्हणून टाकायचं हे करू नका. वा पार्टिकलचा अर्थ आपल्याला नीट समजून घेऊन वापरायचा आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं बरोबर असतं की बऱ्याचदा तो वाच असतो वाताशी नंतर येणारा, पण ह्याचा अर्थ प्रत्येक वाक्यात तो वा असेलच असं नाहीये. आपल्याला वाक्य नीट बघून प्लेसमेंट करायची असते पार्टिकल्सची. त्यामुळे माझं पुस्तक जेव्हा मला म्हणायचंय तेव्हा वाताशी नो होन म्हणायचंय, वाताशी वा होन म्हणायचं नाहीये. ठीक आहे, सो ही म्हणजे प्रॅक्टिस व्हावी पार्टिकल्सची, म्हणून काही वाक्य घेतली होती. तर त्याच्यापैकीच काही वाक्य आत्ता सांगणार आहे. तर पहिलंच वाक्य होतं की मी ज्यूस पिते, तर वाताशी वा ज्यूसू ओ नोमिमास. तर बऱ्याचदा नोमिमासच्या ऐवजी नोमिमासेन, नोमिमाश्ता असं लिहिलं जातं. तर लक्षात ठेवा, अर्थ नीट बघायचा आहे. मी ज्यूस पिते किंवा मी ज्यूस पीन, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स जो आपण म्हणतो तो मास फॉर्म दाखवतो. त्यामुळे नोमी मास तिथे येणार आहे आणि ज्यूस नंतर कुठलं पार्टिकल येईल तर ओ पार्टिकल येईल. वाताशिवा ज्युसुवा नोमिमास असं येणार नाही. वाताशिवा ज्युसु ओ नोमिमास, मी ज्यूस पिते किंवा मी ज्यूस पीन. छोटी छोटी वाक्य होती. आज तीच आपण क्विकली घेणार आहोत की कशी पार्टिकल्स येतील त्याच्या रिव्हिजनसाठी घेणार आहोत. आजचा व्हिडिओ हा फक्त त्याच्यासाठी आहे. दुसरं वाक्य आपण घेतलं होतं की मी मैत्रिणीला फोन करीन. आता बघा, मी मैत्रिणीला फोन करीन किंवा मी मैत्रिणीला फोन करते, दोन्ही वाक्य असू शकतात. वाताशी वा तोमोदाची नी देन वा ओ
शिमास असं माझ्या एका विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं. आता लक्षात ठेवा, वाक्य 95% बरोबर आहे. वाताशी वा तोमोदाची नी देनवाओ फक्त शिमास न वापरता शब्दशः ट्रान्सलेट केलं. फोन करेन आपण मराठीत म्हणतो ना, करणं टू डू साठी जॅपनीजमध्ये शिमास वापरतात. त्यामुळे त्यांनी बिनधास्त लिहून टाकलं की देनवाओ शिमास. पण नाही, जॅपनीजमध्ये स्पेसिफिक व्हर्ब येतं, खाकेमास. देनवाओ खाकेमास येतं. ठीक आहे. त्यामुळे वाताशी वा तोमोदाची नी देनवाओ खाकेमास. ठीक आहे. आता इथे बघा, तोमोदाची नी नंतर खरं तर ए पार्टिकल सुद्धा एकदा मी वापरलेलं बघितलेलं आहे. असंच एका बॅचमध्येच लिहिलं होतं एकीने की वाताशी वा तोमोदाची ए देनवाओ शिमास. तर आता ए पार्टिकल टू म्हणून कधी येत नाही. टू म्हणजे ला जे आपण म्हणतो ना, मैत्रिणी ला, त्याच्यासाठी ए पार्टिकल येत नाही. ए पार्टिकलचा एकदम स्पेसिफिक उपयोग असतो, तो म्हणजे की ज्याला आपण कडे म्हणतो ना, की मी, म्हणजे आता आपण मराठीत खरं असं म्हणत नाही की मी शाळेकडे जाते, आपण म्हणतो मी शाळेत जाते किंवा मी शाळेला जाते, बरोबर. पण शाळेकडे किंवा टुवर्ड्स, आय गो टू द स्कूल, जो टू द स्कूल मधला जो असतो ना टू, तो ए पार्टिकल असतो. ए पार्टिकल म्हणजे काय, हिरागनातला लिहायचा हे, वाचायचा ए. ठीक आहे. सो वाताशी वा आपलं वाक्य होतं की मी मैत्रिणीला फोन करते. सो वाताशी वा तोमोदाची नी पार्टिकलला खूप वेगवेगळे अर्थ आहेत. जॅपनीजमध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक पार्टिकलला वेगळा अर्थ आहे. पार्टिकल्स लिमिटेड आहेत, म्हणजे नी आहे, ए आहे, तो पार्टिकल आहे, गा आहे, का आहे, नो आहे, मो आहे, वा आहे, दे आहे, किती वेगवेगळे 10-15 पार्टिकल्स आहेत ही. पण प्रत्येक पार्टिकलला ना मल्टिपल वेगवेगळे अर्थ पण आहेत. म्हणजे असं नाहीये की एक ठोक अर्थ प्रत्येक वेळेला त्या पार्टिकलचा येईल, असं होत नाही. अर्थ बदलत राहतो कॉन्टेक्स्टनुसार. ठीक आहे. त्यामुळे नी पार्टिकलचा अर्थ वेगवेगळे अर्थ आहेत. त्याच्यापैकी या वाक्यामध्ये, हे जे वाक्य आता आपण घेतलं की वाताशी वा तोमोदाची नी देनवाओ खाकेमास, या वाक्यामध्ये जे नी पार्टिकल आलेलं आहे त्याचा अर्थ आहे टू, ज्याला आपण मराठीत ला म्हणतो, की मी मैत्रिणीला किंवा मित्राला फोन करते किंवा करीन, मास फॉर्म आहे. ठीक आहे. सो तोमोदाची नंतर आलेला आहे नी पार्टिकल, तोमोदाची नी देनवाओ खाकेमास. लक्षात घ्या, इथे तोमोदाची ए येणार नाहीये. जी चूक माझ्या एका विद्यार्थ्यांनी केली, त्या मुद्दामून मी इथे पॉइंट आउट करायचा प्रयत्न करते की तुम्ही त्या करू नका. पार्टिकल्स एकदम स्पेसिफिकली वापरायचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही कोणी कमेंट करत असाल तर मला कमेंट इथे दिसत नाहीयेत. दिसल्या तर काही प्रश्न असतील तर विचारा, पण अदरवाईज मी जी आत्ता माझ्याकडे वाक्य आहेत ती मी घेणार आहे. ठीक आहे. सो वा पार्टिकल कळलं, वाताशी वा तोमोदाची नी देनवाओ. म्हणजे एकाच वाक्यात किती पार्टिकल आली बघा. वा आलं, नी आलं, देनवा नंतर ओ आलं, आणि मग खाकेमास आलं. ठीक आहे. सो एका वाक्यात आली ही 3 पार्टिकल. प्रत्येकाचा अर्थ एकदम स्पेसिफिक आहे, तो आपल्याला नीट कळवून घ्यायचा आहे. सो त्याच्यानंतरचं वाक्य होतं की मी शाळेत जाईन किंवा मी शाळेला जाईन, मी शाळेकडे जाईन. आपण मराठीत शाळेकडे जाईन असं खरं तर म्हणत नाही, ते शाळेला जाईन असं म्हणतो, किंवा मी कॉलेजला जाईन किंवा जाते असंही म्हणतो आपण, बरोबर. सो बघा वाक्य कसं येईल. वाताशी वा गाक्को ए इकिमास. गाक्को म्हणजे शाळा, स्कूल. मी शाळेला जाईन किंवा शाळेत, मराठीत आपण त पण म्हणतो, मी शाळेत जाईन किंवा जाते. सो इथे पण कुठलं पार्टिकल वापरलं, वाताशी नंतर वा वापरलं. वाताशी वा गाक्को ए शाळेत, शाळेकडे जाईन, इकिमास. मास फॉर्म हा प्रेझेंट किंवा फ्युचर दोन्ही दाखवतो. मी शाळेत जाते किंवा मी शाळेत जाईन, दोन्ही अर्थ असू शकतात. कॉन्टेक्स्ट काय आलेला आहे, रेफरन्स काय आलेला आहे, संदर्भ काय आहे, त्याच्यावर आपण ठरवणार आहोत. ठीक आहे. सो इथे आपण ए पार्टिकल बघितलं. लक्षात घ्या, बऱ्याचदा ना जॅपनीजमध्ये ए पार्टिकल तर आहेच, शाळेत
जाईन, शाळेकडे जाईन यासाठी. पण कधी कधी ए पार्टिकलच्या ऐवजी नी पार्टिकल सुद्धा येतं बरं का. म्हणजे जपानी लोक जे स्पेशली नेटिव्ह जपानी आपण म्हणतो ते बोलताना बऱ्याचदा गाक्को नी इकिमास असं म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे इथे जो ए ए पार्टिकल बरोबर आहे, पण जर परीक्षेत तुम्हाला ए पार्टिकलचा ऑप्शन आला नाही तर तिथे तुम्हाला नी पार्टिकलचा ऑप्शन नक्की दिला असेल. सो ए किंवा नी दोन्ही पार्टिकल चालतील. आता शिवा गाक्को ए इकिमास, आता शिवा गाक्को नी इकिमास, दोन्ही बरोबर आहेत पार्टिकल. ठीक आहे. सो हे झालं मी शाळेत किंवा शाळेकडे जाईन. नंतर आपलं वाक्य होतं ही ट्रेन टोकियोला जाते. ही ट्रेन टोकियोला जाते. सो आता कसं वाक्य केलं होतं बघा माझ्या विद्यार्थ्यांनी, की कोको देन्शा वा टोकियो ओ इकिमास असं वाक्य बनवलेलं. कोको देन्शा वा टोकियो ओ इकिमास. आता तुम्ही बघा हे वाक्य बरोबर आहे का. कारण पार्टिकलची प्लेसमेंट जसं मी म्हटलं की आपण पार्टिकल परफेक्ट वापरणं फार गरजेचं आहे, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. पहिली गोष्ट म्हणजे ही ट्रेन असं आपल्याला म्हणायचंय, तेव्हा तिथे कोको येईल का, हा अगदी माझा बेसिक प्रश्न. कोकोचा अर्थ काय. कोकोचा अर्थ इथे, हिअर असा आहे. सो माझं वाक्य आहे ही ट्रेन, आणि आपण ट्रान्सलेट काय करतोय, इथे ट्रेन. तर हे मॅच होतंय का, तर नाही होते. कोको इथे येणार नाही. ही ट्रेनसाठी आपल्याला कोरे किंवा कोनो यातलं काहीतरी एक वापरायला लागेल. कारण कोरे म्हणजे पण ही, धिस, आणि कोनो म्हणजे पण ही किंवा धिस. ठीक आहे. सो कोरे देन्शा असं सुद्धा येत नाही. देन्शा म्हणजे ट्रेन. तुम्ही कोरे सोरे अरेची बेसिक वाक्य आठवा सगळी, तुम्हाला जी जी माहिती आहे ती सगळी आठवा. कुठेही तुम्हाला असं कोरे देन्शा, सोरे देन्शा म्हणजे त्याच्यानंतर नाऊन आलंय असं दिसणार नाही. कारण कोरे सोरे आरे नंतर असं डायरेक्ट नाऊन येतच नाही. त्याच्यानंतर जनरली पार्टिकल येतं कोरे सोरे आरे नंतर. मग ते वा पार्टिकल असेल किंवा मो पार्टिकल असेल. पण असं कोरे देन्शा, कोरे सोरे देन्शा असं येत नाही. त्यामुळे ऑप्शन काय राहिला आपल्याकडे, कोनो देन्शा. कारण ही ट्रेन ना आपल्याला म्हणायचंय, ही ट्रेन काय वाक्य आपलं, टोकियोला जाते. ठीक आहे. सो कोनो देन्शा वा, आपण त्या टॉपिक बद्दल बोलतोय, या ट्रेन बद्दल आपण काहीतरी बोलतोय, त्यामुळे सब्जेक्ट मार्कर म्हणून वा येईल. कोनो देन्शा वा टोकियोला जाईल. माझ्या विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं टोकियो ओ इकिमास. तर ओ पार्टिकल काय दाखवतं, ओ पार्टिकल ऑब्जेक्ट दाखवतं. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म वाक्यातलं. त्यामुळे इथे कर्म काय आहे बघा. मगाशीच मी सांगितलं की स्पेसिफिकली जेव्हा आपण म्हणतोय की इकडे टुवर्ड्सचा जेव्हा अर्थ आहे, मी शाळेत जाते, मी युनिव्हर्सिटीला जाते, मी शाळेला जाते, म्हणजे थोडक्यात कडे ना, आय गो टू द स्कूल. सेम वे दिस ट्रेन गोज टू दी टोकियो. सो अशा केसमध्ये आपण कसं म्हणणार आहोत, कुठलं पार्टिकल जास्त बरोबर येईल, तर ए पार्टिकल बरोबर येईल. राईट. कारण ते टुवर्ड्स दाखवतं. कोनो देन्शा वा टोकियो, जॅपनीजमध्ये आपण टोकियो नाही म्हणत, टोकियो ए इकिमास. ही ट्रेन टोकियोला जाईल. ठीक आहे. सो साधंसं वाक्य होतं. अजून एक वाक्य दिलं होतं की मी गाणं गात नाही. मी गाणं गात नाही. सो बघा, विद्यार्थ्यांनी कोणीतरी लिहिलं होतं वाताशिवा उताईमासेन. अगेन वाक्य बरोबर आहे हे, वाताशिवा उताईमासेन. पण माझं वाक्य काय होतं दिलेलं, मी गाणं गात नाही. मी गात नाही असं वाक्य नाहीये, मी गाणं गात नाही. नाऊन दिलंय वाक्यामध्ये, ट्रान्सलेट करताना ते आलं पाहिजे. सो वाताशिवा उताईमासेन. वाताशिवा उताईमासेन. मी गाणं गात नाही.
सो इथे आपण उताई मासेन केलेलं आहे, निगेशन केलेलं आहे. ठीक आहे. मासेन कसं आलं, काय आलं, त्यासाठी आपल्याला मासेन फॉर्म रिवाइज करायला लागेल. ठीक आहे. सो तुम्हाला आठवत असेल तर उताई मासेन मध्ये कुठलं व्हर्ब आहे, ग्रुप 1चं उताऊ टू सिंग, गाणं म्हणणे. ठीक आहे. त्याचं आपण निगेशन करताना काय केलं, उताई मासेन, उताई मास केलं आधी, ऊचा ई केला, शेवटचं जे अल्फाबेट होतं उताऊ त्यातला शेवटच्या ऊचा ई केला, उताई मास, आणि मग मास काढून मासेन केला, कारण निगेशन आणायचंय वाक्यात. मी गाणं गात नाही असं म्हणायचंय ना आपल्याला, त्यामुळे मासेन टाकावं लागेल. सो वाताशी वा उताओ उताई मासेन, असं एक वाक्य होतं. नंतर एक वाक्य दिलं होतं की मी 10 वाजता झोपते. मी 10 वाजता झोपते. ओके. सो पुन्हा एकदा वाताशी वा, विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं वाताशी वा जू नेमास, वाताशी वा जू नेमास. आता बघा या वाक्यामध्ये अर्थपूर्ण वाक्य झालं नाही, कारण पार्टिकल नाही आहेत. पार्टिकल वाक्याला खूप अर्थ देतं, अर्थपूर्ण वाक्य बनवतं पार्टिकल, त्यामुळे ते आपल्याला सोडून नाही चालणार. सो वाताशी वा जू 10 वाजता ना, वाजतासाठी ओ क्लॉकसाठी आपल्याकडे काउंटर आहे. कुठला काउंटर आहे तो, तर जी काउंटर आहे. बरोबर, सगळ्यांना आठवतोय. 1 o'clock, 2 o'clock, 3 o'clock, इचिजी, नीजी, सांजी, योजी, गोजी, रोकुजी. तसं जूजी 10 वाजता, 10 o'clock. नुसतं जू म्हणलं की नुसतंच 10 झालं असतं ते. आपण मराठीत असं म्हणतो का, मी 10 झोपते, नाही, आपण 10 वाजता हा शब्द टाकतो ना, तर आपल्याला कळतं की अरे वी आर टॉकिंग अबाउट टाइम, आपण वेळेबद्दल बोलतोय. तसं जॅपनीजमध्ये आहे. जी हा सफिक्स तुम्ही लावला नाही तर जो ऐकतोय त्याला कळणार कसं की अरे वाक्य अर्थपूर्ण कसं होईल ना, मी 10 झोपते ह्याला काही अर्थ नाहीये, 10 वाजता झोपते हे अर्थपूर्ण वाक्य आहे. सो वाताशी वा जू जी, जी आपल्याला लिहायला लागेल कारण जी इज ओ क्लॉक, ज्याला आपण टाइम काउंटर म्हणतो. जू जी नी, अगेन टाइम इंडिकेट करणारा, वेळ दर्शवणारं कुठलं पार्टिकल आहे, तर नी पार्टिकल आहे. बघा, जे मी सुरुवातीला सांगितलं की एकाच पार्टिकलचे वेगवेगळे अर्थ आहेत, तसंच इथे नीचा अर्थ आहे. पहिल्या वाक्यात वेगळा अर्थ होता, या वाक्यात वेगळा अर्थ आहे नी पार्टिकलचा. सो इथे काय अर्थ आला, वाताशी वा जूजी नी, टाइम इंडिकेटर ना, वेळ दर्शवणारं पार्टिकल म्हणून जूजी नी नेमास, मी 10 वाजता झोपते. नेमास व्हर्ब आलेला आहे, ग्रुप 2चं व्हर्ब आहे. पुन्हा इथे तुम्हाला मास फॉर्म रिवाइज करायला लागेल की मी मास का वापरला, मी माष्टा का नाही वापरलं, मी मासेन का नाही वापरलं, याचाही विचार करा. नुसतं वाक्य दिलंय तेवढंच ट्रान्सलेट केलं हे तर आहेच, ते आपल्याला बरोबर करायचंय, पण ऍट द सेम टाइम आपल्याला बघायचंय की अरे इथे माष्टा मी कधी लिहू शकते, मी मासेन कधी लिहू शकते. जर मी भूतकाळ केला असता तर मी माष्टा करीन, ने माष्टा, मी 10 वाजता झोपले होते. वाताशिवा जूजीनी नेमाष्टा, वाताशिवा जूजीनी नेमासेन, मी 10 वाजता झोपत नाही. सो अशा पद्धतीने मास, मासेन, माष्टा आणि पास निगेशन मासेन देष्टा. वाताशिवा जूजीनी नेमासेन देष्टा, मी 10 वाजता झोपले नव्हते, पास निगेटिव्ह. सो प्रत्येक वाक्याचं कालही लाईव्ह मध्ये मी सांगितलं की अर्थ नीट बघा. अर्थ आपल्याला नुसतं रूल रटायचे नाहीयेत की अरे मास फॉर्म, ग्रुप 1चं व्हर्ब, ग्रुप 2चं व्हर्ब, असं केलं तसं केलं, एवढंच नाही तर आपल्याला त्याचा डिटेल अर्थ सांगता आला पाहिजे की माष्टा कसा, मासेन कसा, मासेन देष्टा कसा, कसे त्याचे अर्थ काढायचे अप्रोप्रिएट. हे फार फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कॉम्प्रेन्शनचा पेपर आपण जास्त चांगला सोडवू शकू जर आपण हे अशा पद्धतीने आपण अर्थ बघितले तर. ठीक आहे. सो मी 10 वाजता झोपते हे एक वाक्य होतं. नंतर एक वाक्य होतं की उद्या तू कुठं जाणार आहेस, उद्या तू कुठे जाणार आहेस. ठीक आहे. सो पुन्हा एकदा कुठे साठी क्वेश्चन वर्ड लागेल आपल्याला. तो क्वेश्चन वर्ड काय आहे, दोको, व्हेअर.
कुठे. सो वाताशिवा उद्या तू, सॉरी, अनातावा तू, आशिता, आशिता म्हणजे उद्या, दोको पार्टिकल इकिमास का. आता कुठलं पार्टिकल आपण इथे टाकणार, कारण आपण पुन्हा एकदा कुठे ना एका डिरेक्शन बद्दल, एका काय म्हणतात जिथे जायचंय त्याच्याबद्दल आपण विचारतोय. त्यामुळे दोको नंतर आपण कुठलं पार्टिकल वापरणार, ए पार्टिकल वापरणार. दोको ए इकिमास का. अनाता वा आष्टा दोको ए इकिमास का. तू उद्या कुठे जाणार आहेस. ठीक आहे. सो काही जणांना आष्टानंतर नी पार्टिकल लावलं होतं की अनातावा आष्टानी दोको ए इकिमास का. तर असं आष्टा म्हणजे ही जी टाइम एक्सप्रेशन आहेत ना, आज, उद्या, परवा, क्यो, आष्टा, उतोतोई, किनो, ही जी सगळे असाते, किनो म्हणजे यस्टरडे, असाते म्हणजे डे आफ्टर टुमॉरो. तर ह्या सगळ्या शब्दांबरोबर जनरली असं नी पार्टिकल नाही लागत. वा एक वेळ लागू शकतं, जसं की आज शनिवार आहे तर क्यो वा दोयोबी देस असं वाक्य येईल. पण नी पार्टिकल या डेज जे आहेत, एस्पेशली टाइम दाखवणारे जे दिवसांचे शब्द आहेत ना, ह्याच्यानंतर नाही आहेत. सो अष्टानी असं येणार नाही की अनातावा अष्टानी दोको इकिमास का. नाही, नुसतं अष्टा म्हणा चालेल. अनातावा अष्टा दोको ए इकिमास का, हे वाक्य बरोबर येईल. तू उद्या कुठे जाणार आहेस. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्य होतं की तू कुठून आली आहेस. तू कुठून आलेली आहेस. सो अनातावा कुठून साठी कसा शब्द करणार बघा. फ्रॉम व्हेअर ना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. सो दोको कारा. कारा म्हणजे फ्रॉम, हून जे आपण मराठीत म्हणतो, दॅट इज कारा. सो अनातावा दोको कारा किमाशिता का. तू कुठून आलेली आहेस. आता खरं ना, जॅपनीजमध्ये अनाता पण असं वापरत नाहीत. आता हे तुम्हाला ग्रामर कळावं म्हणून मी अनाता डायरेक्ट वापरते, पण अनाता हा शब्द जपानी लोक टाळतात वापरायचा. तो असा खूप नम्र किंवा पोलाईट नाही समजला जात. तिथे तुम्ही नाव घेऊ शकता एक वेळ. फॉर एक्झाम्पल, मी आता यामादा सानला विचारते की यामादा सान तुम्ही कुठून आलात, तर मग मी त्यांना अनाता म्हणून म्हणण्यापेक्षा मी म्हणेन यामादा सान वा दोको कारा किमाशिता का. हे जास्त पोलाईट आहे. असं तू, यू या असं जॅपनीजमध्ये टाळतात, नाही वापरत जनरली. रूढ समजलं जातं. आणि एस्पेशली जिथे आपली ओळख नाही आहे फारशी त्या व्यक्तीशी, आपलं आणि त्यांचं नातं काही असं फार जवळचं नाही आहे, तर अनाता टाळलेलं बरं. सो दोको कारा किमाशिता का. आता मी इथे किमाशिता केला बघा, पास्ट टेन्स केला, माशिता. का बरं. कारण माझं वाक्य काय होतं, तू कुठून आली आहेस, तुम्ही कुठून आलाय. सो यायची ऍक्शन झालेली आहे ना, त्यामुळे पास्ट, भूतकाळाला आपण बोलतोय, भूतकाळाविषयी आपण काहीतरी विचारतोय. त्यामुळे दोको कारा किमाशिता का, तू कुठून आलेली आहेस. आणि मग माझं उत्तर आहे मी सिंगापूरहून आलेली आहे. फॉर एक्झाम्पल, मी सिंगापूरहून आलेली आहे. वाताशी वा सिंगापोर कारा किमाशिता. वाताशी वा सिंगापोर कारा किमाशिता. मी सिंगापूरहून, फ्रॉम सिंगापूर, मी सिंगापूरहून आले आहे. यायची ऍक्शन पूर्ण झाली आहे, त्यामुळे परत माशिता फॉर्म, पास्ट टेन्स टाकावा लागेल, किमाशिता. वाताशी वा सिंगापोर कारा किमाशिता. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण छोटी छोटी वाक्य ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो. त्याच्यात पार्टिकल्स फार महत्वाची असतात. पार्टिकल जॅपनीजमध्ये आपल्याला नीट समजणंही खूप गरजेचं आहे. सो अशी छोटीशी काही वाक्य आम्ही आज घेतली होती. अजून काही वाक्य घेतलं होतं का. हां, मी मैत्रिणीला पत्र लिहिते किंवा लिहित नाही असंही आपण म्हणू शकतो. निगेशन घेऊयात. मी वाक्य दिलं होतं, मी मैत्रिणीला पत्र लिहिते. सो वाताशी वा मैत्रिणीला तोमोदाची, पुन्हा ला इथे कुठलं पार्टिकल येईल, नी पार्टिकल. मी मैत्रिणीला पत्र तेगामी ओ
खाकीमास पत्र लिहिते. काय लिहिते? पत्र लिहिते. ते गामी नंतर ओ पार्टिकल. वाताशी वा तोमोदाची नी ते गामी ओ खाकीमास. मी मैत्रिणीला पत्र लिहिते. हेच मला लिहित नाही म्हणायचं असेल तर मी खाकीमासच्या ऐवजी खाकीमासेन वापरीन. निगेशन. वाताशी वा तोमोदाची नी ते गामी ओ खाकीमासेन. मी पत्र लिहित नाही. खाकीमाश्ता मी पत्र लिहिलं होतं. आणि खाकीमासेन देशता मी पत्र लिहिलं नव्हतं. पास्ट निगेटिव्ह. ठीक आहे. सो ग्रामरला नीट अर्थ काढायचा प्रयत्न करा. खूप महत्वाचं असतं. अत्यंत सोपं आहे, पण थोडे अर्थाकडे लक्ष दिलं तर आपलं ग्रामरचाही पेपर सोपा जाईल, आपल्याला कॉम्प्रेन्शनही सोपं जाऊ शकेल आणि अल्टिमेटली आपल्याला चांगले मार्कही पडतील. ठीक आहे. सो या पद्धतीने काहीच वाक्य घेतली होती रिव्हिजनमध्ये आजच्या. सो त्याच्याबद्दल हा छोटासा व्हिडिओ लाईव्ह तुमच्या सगळ्यांसाठी. नक्की बघा. तुमच्या काही प्रश्न असतील तर विचारा. माझा व्हॉट्सॲप नंबरवर दिलेला आहे आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस लाईव्ह. आणि परत असे जसा वेळ मिळणार आहे तसे आता मी पेजवर लाईव्ह करणार आहे. नक्की बघा. तुमचे प्रश्न विचारत राहा. ओके. जामाता ओयासुमी नासाय. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय.